नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. स्वागत आहे माझ्या नवीन व्लॉगमध्ये. आजचा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज मी छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर नगरीकडे जात आहे. संभाजी महाराज यांची समाधी पाहण्याचा आमचा हा एक छोटासा परंतु मनाला स्पर्श करणारा प्रवास असणार आहे. इतिहासाचं शौर्य आणि स्वाभिमान अगदी आपल्या समोर अनुभवायचा प्रयत्न करू आम्ही. चला तर मग सुरुवात करूया प्रेरणादायी प्रवासाची. जय शिवराय, जय संभाजी. तर मित्रांनो, तुळापूरकडे जाताना रस्ता खूप सुंदर आहे, खूप सारे ट्रॅफिक आहे, हवा भन्नाट आहे आणि मनामध्ये फक्त संभाजी महाराजांचा जयघोष आहे. चला तर मग आता आम्ही नगरीमध्ये पोहोचतोय, तर पुढची तुम्हाला सगळी माहिती मी देत राहीन. जसे आम्ही तुळापूरच्या पावनभूमीत पाऊल टाकले, तेव्हा एक वेगळीच शांतता जाणवली. समोर बसलेल्या आजीकडून आम्ही संभाजी महाराजांच्या समाधीवर ठेवण्यासाठी आणि महादेवांना वाहण्यासाठी फुले व बेल घेतले. इतिहासातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडल्यावरही कवी कलश महाराजांना एकटे सोडून गेले नाहीत. ही निष्ठा इतिहासात अजरामर झाली. 1689 मध्ये संभाजी महाराज आणि कवी कलश संगमेश्वर येथे पकडले गेले. त्यांना औरंगजेबाच्या छावणीत आणले गेले. त्यावेळीस दोघांवरही औरंग्याने अमानुष छळ केला. औरंगजेबाने धर्मांतराचा प्रस्ताव दिला, पण संभाजी महाराजांसारखंच कवी कलशही अडीग राहिले. धर्मासाठी मरण आले तर चालेल, हे माझ्यासाठीच सर्वात मोठं सौभाग्य आहे असे म्हणायचे ते. संगमेश्वर मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे संभाजी महाराजांना औरंगजेबाने पकडण्यापूर्वी हेच ठिकाण संगमेश्वर नावाने ओळखलं जात होतं. हे मंदिर खूप खास मानले जाते, कारण इथेच संभाजी महाराजांचे धर्मांतर नाकारून देण्यात आलेले बलिदान स्मरलं जातं. म्हणून संगमेश्वर मंदिराजवळच महाराजांची स्मारक व समाधी उभारण्यात आली. दगडी बांधकाम असलेलं साधं पण अत्यंत शांत वातावरण असलेलं हे मंदिर आहे. गर्भगृहात काळ्या पाषाणातील शिवलिंग आहे आणि मंदिरासमोर त्रिवेणी संगमचा नजारा आहे. पावसाळ्यात व सणांच्या काळात मंदिराला विशेष सजावट केली जाते. संभाजी महाराज हे बालपणी विद्वान व पराक्रमी होते. औरंगजेबाने संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर त्यांना यातना देत तुळापूरला आणले होते. त्यांनी इस्लाम स्वीकारण्यास नकार दिला. स्वराज्यासाठी, धर्मासाठी त्यांनी मृत्यू स्वीकारला. शेवटच्या क्षणीही जय भवानी, जय शिवराय असा जयघोष केला. त्यानंतर तुळापूरमध्येच त्यांचे क्रूर वध करण्यात आले. महाराजांचे डोके औरंग्याकडे आणि देह स्मशानी ठेवण्यात आले. मराठ्यांनी नंतर इथे समाधी उभारली आणि या भूमीला बलिदानाची भूमी म्हणून मान दिला. संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाचे मुख्य उद्दिष्ट होते की संभाजी महाराज यांनी स्वराज्याची माहिती उघड करावी आणि इस्लाम स्वीकारावा. परंतु संभाजी महाराजांनी दोन्ही गोष्टींना ठाम नकार दिला. यानंतर औरंगजेबाने त्यांच्यावर सतत 40 दिवस अमानुष अत्याचार केले. डोळ्यासमोरच कवी कलशांवर जुलूम केला. नखे उपटणे, शरीरावर गरम सुया खुपसणे, उपाशी ठेवणे, पेड्या ठोकून रात्रंदिवस चौकशी, शिव्या, अपमान, कात्रींनी शरीरावरचे मांस कापणे अशा अनेक प्रकारे यातना देण्यात आल्या. तरी संभाजी महाराजांनी धर्म सोडणार नाही, स्वराज्याची गुपिते सांगणार नाही हा आपला शब्द कायम राखला. 40 दिवसाच्या अत्याचारानंतर 11 मार्च 1689 साली औरंगजेबाने त्यांची क्रूरपणे हत्या केली. छत्रपती संभाजी महाराज हे अखेरच्या क्षणापर्यंत धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्यासाठी अडळ राहिले. म्हणूनच त्यांना आपण आज धर्मवीर संभाजी महाराज म्हणून सन्मान देतो. त्रिवेणी संगम म्हणजे 3 नद्यांचा संगम, जिथे भीमा नदी, इंद्रायणी नदी आणि भामा नदी या तिन्ही नद्या एकत्र येतात
आणि प्रवाहात वाहतात. याच त्रिवेणी संगमातील पवित्र पाण्याने भगवान शंकराची पूजा होते. तुळापूरचा हा संगम धार्मिकच नाही तर नैसर्गिक सौंदर्याने भरलेला स्पॉट आहे. 3 नद्यांचा एकत्र प्रवाह, घाटांची शांतता, मंद वारा आणि नदीचा लयबद्ध आवाज, परिसरातील दगडी घाट आणि जंगल सदृश्य दिसणारा हरित पट्टा, हे एक वेगळंच तिथलं स्वरूप दिसून येतं. संगमातील पाणी औषधी गुणधर्माचे मानले जाते. जेव्हा तुम्ही तुळापूरच्या त्रिवेणी संगमावर उभे राहता, पाण्याचा मधुर आवाज, हवा, घाटाची शांतता आणि मंदिराचा विचार सगळंच मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण करतं. इथे आल्यावर मन आपोआप शांत होतं आणि निसर्ग, श्रद्धा आणि इतिहास याचं एकत्रित अस्तित्व जागवते. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग खरंच आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी व्हॉइस ओव्हरमध्ये पहिलाच हा ब्लॉग बनवलेला आहे. इथं येणे म्हणजे माझं भाग्य आहे. मी इथं आलो, ते संभाजी महाराजांच्या पायावरती डोकं टेकून मी स्वतःला खूप मोठा गर्व असल्यासारखं जाणवलं मला. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा महाराजांसाठी. आणि इथं आल्यानंतर नदीमध्ये हा जो निसर्गरम्य वातावरण दिसते ना, ह्या 3 नद्यांच्या संगमाचा, तो एक खूप असा छान अनुभव देतो. तर मित्रांनो, पुढचा एक ब्लॉग लवकरच येईल. सध्या तरी काही माझं प्लॅनिंग नाही आहे, पण प्लॅन झाला की असंच व्हॉइस ओव्हर करून तुम्हाला खूप छान काहीतरी दर्शन घडवेन. तोपर्यंत तुम्ही असं सपोर्ट करत राहा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघा. माझ्याकडे शब्द नाही आहेत पुढं बोलण्यासाठी, त्यामुळे मी इथंच व्हॉइसवर थांबवलेलं आहे ॲक्च्युली. पण ह्या निसर्गरम्य वातावरणाचा स्वाद घ्या, तुम्ही आस्वाद घ्या. आणि थँक्यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल. लाईक नक्की करा जाताना.